नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत की अशा 2 प्रकारच्या डाळ-भाटी कशी बनवायची. तर चला मग 3 वाटी मी मोठी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतलं, त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्यानंतर थोडासा ओवा टाकला, त्यानंतर जिरी टाकली, हळद टाकली, मीठ टाकलं चवीपुरतं आणि खायचा सोडा पण टाकला. त्यानंतर दही टाकलं 1 वाटी, त्यानंतर 1 वाटी तूप टाकलं आणि छान मिक्स करून कणिक मळून घेतली. कणिक मळून घेतल्याच्यानंतर मी मस्तपैकी 2 प्रकारच्या करायच्यात म्हणून मी 5 असे उंडे करून घेतले, जे की मला डीप फ्राय करायचे होते आणि 4 असे मळून घेतले, जे की असे पोकळ होते मधून, म्हणजे असं जर पुरण टाकतो ना आपण तसं पोकळ केलं होतं, पण मध्ये काहीच नव्हतं. मग हे डीप फ्राय जे करायचे होते मी मस्त 10 मिनिट असे शिजवून घेतले. शिजवून घेतल्याच्यानंतर 10 मिनिट ठेवले आणि थंड झाल्याच्यानंतर असे कट करून घेतले. कट करून घेतल्याच्यानंतर चला म्हणलं हे जे आहेत बाकीचे ते नुसते भाजून घ्यायचे. ते आप्पे पात्रामध्ये तूप तूप टाकलं आणि त्यानंतर असे भाजून घेतले. मस्तपैकी झाकून ठेवले आणि भाजून घेतले. 5 मिनिटात रेडी झाले हे. हे रेडी झाल्याच्यानंतर चला म्हणलं तोपर्यंत आपण वरण शिजवून घेऊया. वरणासाठी डाळ लावली कुकरला. त्यानंतर 2 शिट्ट्यामध्ये वरणही शिजलं. त्यानंतर वरण हाटून घेतल्याच्यानंतर मस्तपैकी वरणाला फोडणी दिली. मोहरी टाकली, जिरे टाकले आणि नंतर खोबरं, लसूण, अद्रक पेस्ट ते टाकलं. त्यानंतर कोथिंबीर आणि जे काय मला मसाले टाकायचे होते ते मसाले टाकले. थोडंसं असं तेल सुटू दिलं आणि मस्तपैकी वरण रेडी झालं. त्यानंतर चला म्हणलं ज्या डीप फ्राय करायच्या आहेत त्या फ्राय करायला घेतल्या आणि मस्तपैकी इथं फ्राय करून झालेल्या आहेत माझ्या. छान अशा लालसर रंग आलेला आहे आणि चला तर मग आता रेडी आहे डाळबट्टी.